फेब्रुवारी 2025 रोजी पण मी हाच मुद्दा उपस्थित केलेला. आता असाच व्हॉट्सअपवर किंवा युट्यूबवर पाठिंबा देऊन चालणार नाहीये. हा विषय एवढा मोठा आहे की त्याच्यात जनता जिथपर्यंत रस्त्यावर येत नाही तिथपर्यंत कोणी या विषयावर काम करणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना सांगेन की या विषयाचा अभ्यास करा आणि आपापल्या ठिकाणी तुम्ही ही लढाई लढलात तरी हे MERCच्या कानापर्यंत पोहोचेल की आता जनता जागृत झालेली आहे. सर्वसाधारण लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही एकत्र या. आपण एकत्र नाही आहोत याचाच फायदा हे डिस्कॉम घेतात. माझं बॅकग्राऊंड काही इलेक्ट्रिसिटी इंडस्ट्री मधलं नाहीये. मी फायनान्सवाला माणूस आहे, एक्स बँकर आहे. ओके, त्यामुळे मी तिथे अभ्यास केला. जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला त्याचं ज्ञान मिळालं की हे चुकीचं चाललेलं आहे. त्यामुळे अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. तर लोकांच्या भरोशावर राहून चालणार नाही आज. तर तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर मला वाटतं स्वतः अभ्यास करून स्वतःच प्रश्न विचारले पाहिजेत लोकांना. तेव्हा कुठेतरी जाऊन याचा निर्णय लागेल. अजून एक आहे, ते म्हणतात की हा घोटाळा नसून लूटमार आहे. धन्यवाद सर, आपल्याला ते धन्यवाद देत आहेत की आपण हा मुद्दा लावून धरलाय म्हणून. नमस्कार, मी प्रियांका भोसले, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. एक महावितरण कंपनीचा मोठा घोटाळा. महिन्याला तुमच्या हातामध्ये एक बिल येतं. त्या बिलातली भाषा तुम्हाला माहिती नसते, पण याच अज्ञानाचा फायदा घेऊन महावितरण कंपनी जी आहे ती बिलिंग चार्ज नावाचा एक प्रकार त्याच्यामध्ये निरीक्षण करते आणि हाच बिलिंग चार्ज तुमच्याकडनं तो 500 असेल, 1000 असेल, 200 असेल किंवा 300 असेल, अशा पद्धतीने तो आकारला जात आहे. गेल्या 10 वर्षापासून हा बिलिंग चार्ज आकारला जातोय आणि याची ही सर्वसामान्यांना अजिबात नाही आहे की नक्की त्यांना बिलिंग चार्ज म्हणजेच नक्की काय आहे हीच माहिती नाही आहे. आणि याचाच फायदा घेऊन एकंदरीत ज्या महाराष्ट्रामधल्या ज्या महावितरण कंपन्या आहेत त्या कशा पद्धतीने लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहेत हे आपल्याला जागृत नागरिक मंदार भट यांनी समोर आणून दाखवलेलं आहे. आज आपल्यासोबत मंदार भट सर आहेत. सर नमस्कार, तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सर मला सांगा की हे जे बिलिंग चार्ज वापरलं जात आहे तर सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हे बिलिंग चार्ज म्हणजे नक्की काय आणि ते कशा पद्धतीने एखादी कंपनी ते आकारू शकते. नक्कीच. व्हीलिंग चार्जला मराठीमध्ये वहन आकार असा पर्यायी शब्द आहे. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगतो की नेमकं वहन आकार कोणाला लागू होतो ते. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये एक ओपन ऍक्सेस रेग्युलेशन म्हणून आहे. अंडर ओपन ऍक्सेस एक ग्राहक जो एका डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवतो. ओके, समजा मी ठाण्यामध्ये राहतो, मी एक ग्राहक आहे आणि माझं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनचं डिमांड 1 मेगावॉटच्या वर जर असेल तर मला ही ओपन ऍक्सेस रेग्युलेशनच्या खाली मुभा दिलेली आहे की मी माझ्या लोकल डिस्ट्रीब्युटरला असं सांगू शकतो की मला दुसऱ्या डिस्ट्रीब्युटर कडनं वीज स्वस्त मिळते. ओके, म्हणजे MSEDCL कडनं न घेता जर मी दुसऱ्या डिस्ट्रीब्युटर कडनं फॉर एक्झाम्पल रिलायन्स किंवा अदानी किंवा टाटा अशा डिस्ट्रीब्युटर कडनं इलेक्ट्रिसिटी घेऊ इच्छितो तर अशा कंडिशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला अप्लाय करायला लागतं माझ्या लोकल डिस्ट्रीब्युटरकडे की माझी इलेक्ट्रिसिटीची डिमांड जास्त आहे आणि मला स्वस्त दरात वीज देतोय दुसरा डिस्ट्रीब्युटर, तर मी त्याच्याकडनं घेऊ इच्छितो. जर माझं ते ऍप्लिकेशन मंजूर केलं आणि मला ओपन ऍक्सेस ग्रांट केला तरच मी दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरकडनं वीज घेऊ शकतो. अशा परिस्थितीतच फक्त की ती वीज जी काय मी थर्ड पार्टीकडनं घेतोय ती वीज माझ्या फॅक्टरीपर्यंत किंवा माझ्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे हे माझा लोकल डिस्ट्रीब्युटर करत असतो. म्हणजे MSEDCL ची यंत्रणा आहे. समजा मी रिलायन्स कडनं किंवा टाटाकडनं पॉवर घेतली तर ती डिस्ट्रीब्युशन कंपनी परत माझ्या फॅक्टरीपर्यंत ती वीज आणण्यासाठी नवीन वायरिंग किंवा ट्रान्सफॉर्मर लावत नाहीत. तर ते एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर असतात त्यांच्या फेडरल लाईन्स मध्ये ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतात आणि त्याच्यासाठी फक्त वहन आकार चार्ज केला जातो. सो वहन आकार हे फक्त ओपन ऍक्सेस ट्रान्झॅक्शन साठी बनवले गेले इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये. रिटेल ग्राहकांचा आणि वहन आकाराचा काहीही संबंध नाहीये. आपण महाराष्ट्रातले 3.5-4 करोड जे घरगुती ग्राहक आहोत किंवा छोटे मोठे शॉपकीपर आहेत, हॉटेलवाले आहेत, हे डायरेक्ट कन्झ्युमर आहेत MSEDCL चे. त्यामुळे त्यांना वहन आकार लागणं हे इलॉजिकल आहे. याची कुठेही कायद्यात तरतूद नाहीये आणि 2016 पासून महावितरण या कंपनीने या सगळ्यांकडनंच बिलिंग चार्जेस कलेक्ट करायला सुरुवात केली. तर हे चुकीचं आहे. 2014 पासून
2016 पासून 2016 पासून जर तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकांनी आपलं 2015चं बिल काढून बघा, इलेक्ट्रिसिटी बिल, तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला फिक्स चार्जेस लागत होते आणि एनर्जी चार्जेस लागत होते आणि त्याच्यावर जे काही टॅक्सेस वगैरे असतात ते लागायचे. नोव्हेंबर 2016 पासून म्हणजे त्याला रेफरन्स आहे ऑर्डर नंबर 48चा. महावितरणचा असा क्लेम आहे की MERCने आम्हाला ऑर्डर नंबर 48 मध्ये मंजुरी दिलेली आहे की सगळ्या ग्राहकांकडनं बिलिंग चार्जेस तुम्ही आकारा. पण हे सरासर खोटा क्लेम आहे. आम्ही ऑर्डर नंबर 48 पूर्ण चाळून काढलेली आहे. त्याच्यात कुठेही असं नमूद केलेलं नाहीये. इनफॅक्ट ऑर्डर नंबर 48 जेव्हा पिटिशन फाईल केलं होतं MSEDCLने, तेव्हा त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या मंजुरीसाठी, त्या मागण्यांमध्येच त्यांनी अशी मागणी केली होती की आम्हाला ओपन ऍक्सेस ग्राहकांकडनं बिलिंग चार्जेस घ्यायची अथॉरिटी द्या. त्यामुळे प्रश्नच येत नाही की MERCने त्यांना ही मुभा दिली की तुम्ही सगळ्यांकडनंच घ्या म्हणून. MSEDCLचा क्लेम ऍब्सोल्युटली चुकीचा आणि खोटा आहे. आणि तरी सुद्धा बेकायदेशीर त्यांनी सगळ्या ग्राहकांकडनं महाराष्ट्राच्या जवळजवळ 3.5-4 करोड रिटेल कन्झ्युमरकडनं बिलिंग चार्जेस आकारण्याला सुरुवात केली. आता ही गोष्ट आम्हाला पण फार नंतर कळली, म्हणजे 2020 मध्ये याच्यावर आमचा अभ्यास झाला आणि जेव्हापासून आमच्या लक्षात आली तेव्हापासून आम्ही त्याच्यावर भांडतोय. आम्ही हायकोर्टमध्ये पण भांडतोय, आम्ही राज्य सरकारला बराच करस्पॉन्डन्स केला, पण कुठलाही आजपर्यंत फेव्हरेबल रिस्पॉन्स आलेला नाहीये. सर आता तुम्ही म्हणाल जरा आवाज फाटलाय तुमचा, मला ऐकू नाही आलं नीट. बरं येतोय सर माझा आवाज तुम्हाला? आता आला करेक्ट. बरं मला सांगा की आता तुम्ही म्हणालात की 2020 पासून तुम्ही हा न्यायालयीन लढा म्हणजे सुरू केले, म्हणजे अभ्यास करायला सुरुवात केलीत, बरोबर ना? 2020 पासून. हो. तर एकंदरीत 2020 पासून जे आतापर्यंत जो लढा आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की म्हणजे की कसा तो रिस्पॉन्स मिळत आहे तुम्हाला? बघा, म्हणजे रिस्पॉन्स तसा आजपर्यंत चांगला मिळालेला नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात केली, MSEDCL या कंपनीला लिखाण सुरू केलं आणि त्यांना हे सांगितलं की तुम्ही करताय हे चुकीचं करताय. तुम्हाला कुठल्याही ऑर्डरमध्ये अशी परमिशन मिळालेली नाहीये. जवळजवळ पहिले 6 महिने मी MSEDCL या कंपनीशी लेखी व्यवहार सुरू केले, पण त्यांनी काही मला फेव्हरेबल रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी असंच सांगितलं की MERCने आम्हाला अथॉरिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर मी MERCला करस्पॉन्डन्स सुरू केलं. MERCचे चेअरमन, सेक्रेटरी हे सगळे मी त्यांचे ईमेल आयडी मिळवले आणि त्यांना करस्पॉन्डन्स मेलवर पहिल्यांदा सुरू केलं आणि त्यांना पण सांगितलं की तुम्ही तर ऑर्डरमध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये, तर हा गैरव्यवहार चालू आहे, याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. MERCने पण फेव्हरेबल रिस्पॉन्स न दिल्यामुळे मग मी CERC कडे धाव घेतली. दिल्लीमध्ये MERCला कंट्रोल करणारी एक संस्था आहे CERC, ज्याला आपण सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणतो. तर CERC मध्ये पण मी मेल लिहिले. त्यांना सांगितलं की बाबा महाराष्ट्रात असं चाललंय आणि मी अभ्यास केल्यावर मला हे पण कळलं की महाराष्ट्राच्या बाहेर वहन आकार कुठेच घेत नाहीयेत. म्हणजे मी सगळ्या स्टेटच्या, राजस्थान, दिल्ली आणि तुम्ही यू नेम अ स्टेट, भारतातल्या मी जवळजवळ 10 स्टेट्सच्या टेरिफ ऑर्डर सगळ्या वाचून काढल्या आणि तेव्हा मला दिसलं असं की कुठल्या स्टेटमध्ये बिलिंग चार्जेस रिटेल ग्राहकाकडनं घेत नाहीयेत. बिलिंग चार्जेस हे ओपन ऍक्सेस ट्रान्झॅक्शन मधनच घ्यायला अपेक्षित आहे, तर त्यांच्याकडनंच घ्यावेत. आणि महावितरण ही कंपनी ही सुद्धा 2016 पर्यंत फक्त ओपन ऍक्सेस कन्झ्युमरकडनंच बिलिंग चार्जेस घेत होते आणि अचानक 2016 नोव्हेंबर पासून त्यांनी सगळ्यांकडनं घ्यायला सुरुवात केली. तर मी जे सांगत होतो की याच्यामध्ये CERCने मला असं उत्तर दिलं की ते त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. तर त्यामुळे ते जरा माझ्यासाठी पण सरप्राइझिंग होतं की एवढा मोठा घोटाळा जर मी त्यांना सांगतोय, तर त्याच्याबद्दल त्यांनी नक्की लक्ष घालायला पाहिजे होतं, पण त्यांनी पण अंग झटकलं त्यांचं. मग शेवटी पर्याय नव्हता. याच्यानंतर मग माझे सहकारी मित्र आहेत, त्यांनी मला असा उपदेश केला की आपण आता हायकोर्टातच जायला पाहिजे, कारण की MERC पण ऐकत नाहीये, CERC पण रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे 2020 कोविड पिरियडमध्ये आम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन फाईल केलेलं आहे. आणि सरप्राइझिंगली याच्यामध्ये 2021 मध्ये तेव्हा कोविड असल्यामुळे झूम कॉलवर मीटिंग व्हायच्या आणि आर्ग्युमेंट्स व्हायचे. तेव्हा जस्टिस काथावाला म्हणून रेप्युटेड जस्टिस होते मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्यांनी हे ऑर्डर पण पास केली होती की याच्या म्हणण्याला स्टेट गव्हर्नमेंटनी आणि MSEDCLनी त्यांचं रिटर्न ऍफिडेव्हिट सबमिट करावं. पण आज 5 वर्ष होऊन गेली, फक्त MSEDCLनी रिटर्न ऍफिडेव्हिट सबमिट केलेलं आहे. राज्य सरकारने आजपर्यंत त्याच्यावर ऍफिडेव्हिट देखील सबमिट केलेलं नाही. याच्यावरनं दिसतंय की राज्य सरकारला किती काळजी आहे महाराष्ट्राची, आणि कधी कधी असं वाटतं की ते कोर्टाचा पण अपमान करतायत. बरोबर बोललात सर. सर काल आपण मॅक्स महाराष्ट्रावरती या संदर्भातच हा एपिसोड केला होता आणि तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. लोकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याला.
हो, तर नक्कीच. आपण त्यातल्या काही मी पण प्रतिक्रिया बघूया वाचल्या त्या सर. प्रतिक्रिया. मला पण फार आनंद वाटला, की आता हा. सर्वसामान्यापर्यंत हा विषय पोहोचलाय तुमच्या माध्यमातून. त्यामुळे तुमचं पण अभिनंदन. धन्यवाद सर. आणि तुमचंही सर. कारण आज आपण बघायला गेलो तर सर्वसामान्यांना ऍक्च्युली बिलिंग चार्ज काय तेच माहिती नाही आहे. हो, हो. सांगतो तर तुम्हाला पहिली सांगतो मी, की प्रतिक्रिया सर आहे. अख्ख्या हा. महाराष्ट्रामध्ये जे प्रचलित डेफिनेशन आहे, आपण म्हणतो, की जे सो कॉल्ड इलेक्ट्रिसिटी एक्सपर्ट आहेत, त्यांनीच अख्ख्या महाराष्ट्राला असं हं, सांगून ठेवलंय, की वीज एका ठिकाणी निर्माण होते आणि ती वहन करून तुमच्या घरापर्यंत डिस्ट्रिब्युशन कंपनी आणते. त्याला वहन म्हणतात. हं, तर मुळातच हे डेफिनेशन चुकीचं आहे. तुम्हाला जर वहन आकाराचं एक्झॅक्ट डेफिनेशन समजून घ्यायचं असेल, तर मी सगळ्यांना हा हं, उपदेश देईन, की तुम्ही प्लीज Google करू नका. कारण की Googleमध्ये पण हीच माहिती मिळते. प्रत्येकाने हं, इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये व्हीलिंगचं डेफिनेशन वाचावं. तेव्हा त्यांना कळेल, की हं. एक्झॅक्टली व्हीलिंग म्हणतात कशाला. कारण की इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये क्लिअर कट व्हीलिंगचं डेफिनेशन नमूद आहे. आणि ते असं काही आहे, की इफ व्हीलिंग मीन्स द ॲक्टिव्हिटी वेअर बाय द सॉरी वेअर बाय द युटिलिटी सिस्टम म्हणजे ट्रान्समिशन लाईन्स म्हणा किंवा वायर्स आहेत. या हं. एखाद्या डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या किंवा ट्रान्समिशन कंपनीच्या जर दुसऱ्या कोणाकडनं वापर केल्या हं. गेल्या टू ट्रान्झिट ऑर टू व्हील द इलेक्ट्रिसिटी त्यालाच व्हीलिंग असं म्हणतात. बरं. सर आपण एक पहिली प्रतिक्रिया बघूया, नक्कीच. की अशोक खांडेकर आहे. त्यांनी लिहिलेली आहे. सगळ्यात मोठा घोटाळेबाज फडणवीस आहे. पोलीस तर यांचे घरगडी आणि ऑफिसला दरोडेखोर म्हणून काम करतायत सगळीकडे. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचका झालाय. पूर्ण सिस्टीमच भ्रष्ट आहे. सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे, असं एकाने म्हटलेलं आहे. दुसरं आहे रमेश म्हणून आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे, की "धन्यवाद मंदार सर आणि मॅक्स महाराष्ट्र टीम. खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन पत्रकारिता जिवंत ठेवली आहे. अन्यथा इतर न्यूज चॅनल तर मूळ मुद्द्यांपासूनच लक्ष विचलित करून आपला स्वार्थ साधत आहेत." अजून एकाने लिहिलेली आहे, की "सगळीकडे लुटारूचं झालेलं जनतेचा विश्वास तर कोणावर कोणावर ठेवायचा असा प्रश्न आहे." अजून एक आहे, की अगदी बरोबर आहे सर, की आमच्या गावात सुद्धा 2च बिल लाईट वापरली तरी 30 दिवसांचं बिल हे ₹1200 आलेलं आहे. आम्ही ते बिल भरून सुद्धा एवढी लूट केली आहे जनतेची. दुसरं आहे, की मंदार सर तुम्ही खूप चांगला विषय घेतलेला आहात. तुमच्या सोबत आहोत आम्ही. आवश्यक असल्यास मदत देखील करू. दुसऱ्याने एकाने म्हटलेलं आहे, की मंदार साहेब तुम्ही देव तुम्हाला यश देवो म्हणून. तर काय वाटतं सर, या ज्या नक्कीच. प्रतिक्रिया अशा येत आहेत, की नक्कीच फार एकंदरीत चांगल्या हां. प्रतिक्रिया. मी पण काल रात्री बसून या सगळ्या प्रतिक्रिया वाचलेल्या आहेत आणि याच्यातनं हं, ओव्हरऑल असं दिसून येतं, की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक रोष आहे. ओके. महावितरण हं, कंपनीच्या विरोधात तर नक्कीच रोष आहे. कारण की ज्या प्रकारे ते बिलं पाठवतात, म्हणजे कोव्हिडमध्ये तर हं, सगळ्यांना अवाच्या-सवा बिलं आली होती. माझ्या घरातलं बिल आलं होतं हं, ₹20,000 ते ₹22,000. म्हणजे मला हे सांगायला आवडेल, की त्या पिरियडमध्ये ॲक्चुअली आमचा अभ्यास सुरू ह्याच कारणाने झाला, कारण की कोव्हिडमध्ये मोठमोठी बिलं आली होती आणि त्याचं काही हं, ताळतंत्रच नव्हतं. कोणाला कळत नव्हतं, की एवढी बिलं आली कशाला. मग त्याच्या हं, एक्सप्लेनेशनसाठी एम-एस-सी-डी-सी-एलच्या ऑफिसर्स बरोबर मीटिंग्स हं, वगैरे झाल्या आणि त्यातून कुठेतरी मला ही गोष्ट हं, कळली. मी एका ऑफिसरला हा प्रश्न केला होता, की "सर हे व्हीलिंग चार्जेस काय लागतायत? पूर्वी बिलामध्ये हे व्हीलिंग चार्जेस लागायचे नाहीत आणि हे अचानक सुरू कसे झाले व्हीलिंग चार्जेस?" तर तेव्हा त्या ऑफिसरनी एम-एस-सी-डी-सी-एलच्या ऑफिसरनी मला दिलेलं उत्तर असं होतं, की "वीज एका ठिकाणी निर्माण होते, ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवायला आम्ही व्हीलिंग चार्जेस घेतो म्हणून." ते उत्तर मला इलॉजिकल वाटलं आणि त्या दिवशी माझा या विषयावर अभ्यास चालू झाला. मी इलेक्ट्रिसिटी ॲक्ट वाचला आणि आजपर्यंत म्हणजे 5-5 वर्षांनी एक पिटिशन फाईल करतं प्रत्येक डिस्कॉम कंपनी. ऑर्डर नंबर 48, ऑर्डर नंबर 322 या जवळ-जवळ 800-800 पानाच्या ऑर्डर्स आहेत. या सगळ्या मी वर्षभरात अ, अ, वाचून काढल्या आणि त्याच्यानंतर मला हे दिसलं, की यांना ही ॲक्चुअली अथॉरिटी नाहीये आणि त्यांनी हे महाराष्ट्राच्या जनतेला फसवून व्हीलिंग चार्जेस घेतायत. मग तेव्हापासून या गोष्टीवर अभ्यास सुरू झाला आणि मग याच्यावर लढाई आमची सुरू झालेली आहे. तर प्रतिक्रिया मी बघतोय सगळ्यांना राग आहे आणि महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त वीज दर पण आहेत. जर आपण अभ्यास केला तर. भारताच्या कुठल्याही स्टेटमध्ये 18 आणि ₹20 पर युनिटनी वीज विकली जात नाही. त्यामुळे राग तर हं, आहे लोकांच्या मनात. पण मी इथे लोकांना सांगू हं, इच्छितो, की गेल्या 4-5 वर्षात म्हणजे बरेच विधायक लोक आहेत त्यांना मी भेटलो होतो, करस्पॉन्डन्स केलेत. मी मंत्रालयात जाऊन पत्र दिलेली आहेत. जितके पण आजपर्यंत पॉवर मिनिस्टर चेंज झाले, त्यांना जाऊन लेखी पत्रव्यवहार केले. त्याच्या सगळ्या अॅक्नॉलेजमेंट माझ्याकडे आहेत. पण कोणाची म्हणजे ती दिसत नाहीये, की त्यांनी महाराष्ट्राच्या या एवढ्या मोठ्या विषयावर लक्ष घालावं, अशी त्यांची मानसिकता मला दिसली नाही.
आजपर्यंत कोणीच मला त्याच्यावर उत्तर दिलेलं नाहीये. तर ही थोडी शोकांतिक आहे. म्हणजे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि विधायक लोक, पॉलिटिशियन लोक यांनी पण याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कारण की जर व्हिलिंग चार्जेस अबॉलिश झाले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातनं किंवा प्रत्येक कन्झ्युमरचं जवळजवळ 20 ते 25% वीज दर कमी होणार आहे. कारण की हे पर युनिट दर लागतायत. व्हिलिंग चार्जेस हे प्रत्येकासाठी फिक्स नाहीये. पर युनिट जवळजवळ ₹1.15 किंवा ₹1.45 असे यांचे दर आहेत. तर प्रत्येक युनिट मागे तुम्ही लुटले जाताय, हा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यामध्ये इमिजिएट लक्ष घालणं हे पॉवर मिनिस्ट्रीचं काम आहे. बरोबर सर. की काही जणांचं असं म्हणणं आहे की वीज वितरण कंपनी जी आहे म्हणजे कमेंट केलेली आहे की ती जनतेची लूट करते म्हणून. अक्षरशः जर असं चालू झालं तर प्रतिक्रिया याला आहे आम्ही सर. लूटच म्हणतो. म्हणजे हे माझं म्हणणं जेव्हा हायकोर्टमध्ये प्रूव्ह होईल तेव्हा माझ्या मते हा देशातला सगळ्यात मोठा स्कॅम म्हणून पण डिक्लेअर होऊ शकतो. तर याच्याकडे जरा सिरियसली सगळ्यांनी बघायला पाहिजे. बरोबर बरोबर सर. सर मग आता काय सांगाल की अशा पद्धतीने ही जी लोकांची लूट चालू आहे तर जसं मी त्यांना ते माहितीच म्हटल्याप्रमाणे की नाहीये मुळामध्ये. आतापर्यंत मी जितक्या लोकांकडे फिरलो, मंत्रालयात जाऊन पत्रव्यवहार केले, तर आजपर्यंत कोणी लक्ष घातलं नाही. मला वाटत नाही याच्या पुढेही याच्यामध्ये MERC काही फेव्हरेबल जजमेंट देतील किंवा कुठले विधायक किंवा पॉलिटिशियन याच्यामध्ये लक्ष देतील. मला तर वाटतं की हा लढा सामान्य जनतेनेच लढण्यासारखा आहे. ओके. त्यांनीच जर उठाव केला तर हे प्रेशर येईल आणि हायकोर्टला पण डिसिजन देणं भाग पाडतील याच्यावर. तुम्ही विचार करा आजपर्यंत 5 वर्षात त्यांनी जर ॲफिडेव्हिट सबमिट केलेलं नाहीये, तर केवढा हलगर्जीपणा आहे हा. आणि म्हणजे सगळ्या जनतेला टेकन फॉर ग्रँटेड घेतल्यासारखं वागणूक आहे. तर हा जनतेचा पण अपमान आहे. आपण डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतोय. तर तिथे असं होऊ नये. तर मला वाटतं आता शेवटी पर्याय हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी रस्त्यावर उतरावं आणि याच्या विरोधात आवाज उचलावा. तेव्हाच कुठेतरी याच्यावर निर्णय लागू शकेल. नाहीतर आत्तापर्यंत असं होतं की एकटाच माणूस याच्यावर बोलतोय. म्हणजे तुम्हाला सांगतो मी 2022-23 दरम्यान पण बऱ्याच न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलं होतं की एक हाती लढत लढतोय ठाण्यातला एक कार्यकर्ता वगैरे. तर तसंच चालणार नाही. जर लोकांनी सहभाग घेतला याच्यात तरच याचा निकाल लागू शकेल. तर मी आवाहन करीन महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना की त्यांनी या लढ्यामध्ये भाग घ्यावा. कारण की मी एक सर्वसामान्य माणूस आहे. माझी पोहोच नाही. मी डायरेक्ट जाऊन कुठल्या पॉवर मिनिस्टरला भेटू शकत नाही, कुठल्याही मंत्र्याला भेटू शकत नाही. पण जेवढं जमलं जिथे-जिथे जनता दरबार घेतले गेले, तिथे-तिथे पण मी जाऊन करस्पॉन्डन्स केलेलं आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या सगळ्यांना मी आजपर्यंत कम्युनिकेशन रायटिंगमध्ये केलेलं आहे. त्याच्या माझ्याकडे सगळे अॅक्नॉलेजमेंट पण आहेत. पण कोणी विचार करत नाहीये या गोष्टीवर. हा एवढा मोठा विषय आहे आणि त्याच्यावर दुर्लक्ष करणं हे थोडं दुःखास्पद आहे. म्हणजे सर तुम्हाला तिकडनं काही उत्तर जसे जे अपेक्षित होतं, हां, जी ऍक्शन अपेक्षित होते, करेक्ट. ती नाही मिळाली. ती मिळत नाहीये. अहो मला उत्तरच मिळत नाहीये. ना मला स्टेट गव्हर्नमेंटकडनं उत्तर मिळतंय, ना मला आत्तापर्यंत कोर्टातनं तर पुढे मूव्हमेंट होतच नाहीये. पण आजपर्यंत मला कोणी याच्यावर उत्तरच दिलं नाही. MERC मला उत्तर देते याच्यावर, ना राज्य सरकार याच्यावर उत्तर देते. म्हणजे माझं म्हणणं स्पष्ट आहे, की जर माझं म्हणणं खोटं असतं, तर आत्तापर्यंत मला त्यांनी रायटिंगमध्ये दिलं पाहिजे होतं, की बाबा तुमचा दावा खोटा आहे. ओके. तर त्यांच्याकडे तसा बरोबर. एव्हिडन्सच नाहीये. म्हणजे ही केस एवढी सिंपल आहे, की मी एवढाच फक्त एक प्रश्न विचारतो, की बिलिंग चार्जेस तुम्ही रिटेल ग्राहकाला दाखवा. तर म्हणजे ग्राहकाला लावायचा प्रोव्हिजन इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये दाखवा. मी माझी केस मागे घ्यायला तयार आहे. एवढं सिंपल आहे हे. बिलिंग चार्जेसचं प्रोव्हिजन इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्येच नाहीये. त्यामुळे जो MSEDCLचा क्लेम आहे, की MERCने आम्हाला अथॉरिटी दिली आहे. तर मुळातच MERCकडे पण ही अथॉरिटी नाहीये. कारण की मी जसं आर्ग्युमेंटमध्ये MERCना सांगितलं होतं, की कायदा असं सांगतो, की स्टेट कमिशनला अधिकार आहेत, की त्यांच्या स्टेटमधल्या सगळ्या डिस्कॉमचे टेरिफ मंजुरी ते करू शकतात. बट इट शुड बी विदिन द फ्रेमवर्क ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲक्ट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या फ्रेमवर्कच्या मध्येच तुम्ही त्यांचं टेरिफ मंजूर करू शकता, असा इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सांगतो. त्यामुळे जर इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्येच याचं प्रोव्हिजन नाहीये, तर MERC पण याचं अप्रुव्हल देऊ शकत नाही. ती पॉवरच नाही त्यांच्याकडे. पण होतं काय, एकटा माणूस भांडण करतो. MERCमध्ये जाऊन मी कम्युनिकेशन केले. आजपर्यंत MERCने मला याच्यावर लेखी उत्तर दिलेलं नाहीये. एवढी शोकांतिका आहे. सर तुम्ही आता म्हणालात ना की मी एकटा माणूस लढा देत होता आहे म्हणून, हो. पण काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत की मंदार साहेब तुम्ही खूप चांगला हा लढा देत आहात. आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणून. हो, नक्कीच, नक्कीच.
म्हणजे याचा मला आनंदच आहे, की लोकं असा रिस्पॉन्स देत आहेत. म्हणजे एकटा म्हणजे सांगायचं झालं तर हा विषयाचा अभ्यास मी जास्त केलेला आहे, त्यामुळे मी एकटा भांडतोय. तसा मी एकटा नाहीये. माझा जेवढा मित्रपरिवार हं, आहे, मी ज्या एरियात राहतो तिकडचे मित्रपरिवार म्हणजे हायकोर्टमध्ये पण आम्ही जेव्हा पिटिशन फाईल केलं, तेव्हा माझ्याबरोबर माझे हं, अगदी जवळचे मित्र विक्रम देवकर, प्रवीण आणि मिलिंद या तिघांनी मला पिटिशनमध्ये पण त्यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे असे लोकांनी पण मला हं. सपोर्ट केलेले आहेत. कारण की ही जनहित याचिका आहे हे दाखवण्यासाठी आम्ही 3-4 लोकांची नावं म्हणजे जास्तीत जास्त लोकांची नावं घेण्याचा प्रयत्न केला. तर असे 3-4 मित्रांनी मला हायकोर्टमध्ये पण येऊन मदत केलेली आहे. त्यांनी सांगितलं, की "आम्ही पण तुझ्याबरोबर हे पिटिशनमध्ये आमची नावं देतो." तर असं आम्ही 4 हं, हं, लोकांनी हं. मिळून हे पिटिशन हायकोर्टमध्ये फाईल केलेलं आहे. तर मी आभार मानेन अशा सगळ्याच मित्रांचे, ज्यांनी मला याच्यात मदत केलेली आहे. फक्त सखोल हं. अभ्यास ह्याच्यात मी केलाय आणि त्यामुळे मी ही लढाई लढतोय. म्हणजे आज माझी भावना अशी आहे, की जर मी या विषयावर गप्प बसलो, तर परत हा विषय तसाच राहणार आहे आणि दिवसाची चोरी ही चालूच राहणार आहे. त्यामुळे हा विषय जिवंत ठेवण्याचं एक काम फक्त मी माझ्या हातात घेतलेलं आहे. एक अजून एक आहे ते म्हणतात, की हा घोटाळा नसून लूटमार आहे. धन्यवाद सर. आपल्याला ते धन्यवाद देतायत, की आपण हा मुद्दा लावून धरलात म्हणून. हो, आता त्याच्यासाठी मी सांगतो ना, दरवेळेस मी थोडं सेल्फ मोटिव्हेशन करत असतो आणि या सगळ्या हं, प्रतिक्रिया अशा लोकांच्या येतात तेव्हा बरं वाटतं, की लोकांचे आशीर्वाद आहेत. तर ती एक ऊर्जा असते. हं, त्यामुळे नाहीतर मग राज्य सरकारच्या विरोधात एक 4-5 वर्ष हायकोर्टमध्ये लढणं हे तसं सोपं काम नाहीये मला वाटतं. त्यामुळे मी एक ते हं, हं. मेंटेन ठेवलेलं आहे, की काही मेसेजेस काही दिवसांनी मी माझ्या WhatsApp ग्रुपवर पाठवत असतो आणि त्याच्यावर मला लोकं थम्स अप करतात, ऑल द बेस्ट करतात. तर तेवढे मेसेज वाचून मला बळ मिळतं. त्याच्यामुळे मला वाटतं मी 5 वर्ष हा लढा लढतोय. अच्छा, म्हणजे गेली 5 वर्ष सर तुम्ही हा लढा लढत आहात. हो, हो. अगदी म्हणजे 2020 मध्येच हे हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल झालेलं आहे. आणि आतापर्यंत मी हं, बरेच विधायक म्हणा किंवा म्हणजे जे मला वाटले, की हे याच्यात लक्ष घालून काहीतरी करू शकतील महाराष्ट्राच्या जनतेसाठी, हं. त्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली आजपर्यंत मी पॉवर मिनिस्टरना भेटू नाही शकलो किंवा चीफ मिनिस्टरना प्रत्यक्षात भेटू नाही शकलो, कारण की त्या मानाने मी फार छोटा माणूस आहे. माझी पोस्ट नाही, की त्यांची अपॉइंटमेंट घ्या. मी बरेच प्रयत्न केले, बऱ्याच लोकांना सांगून बघितलं, की मला त्यांच्या अपॉइंटमेंट्स हव्या आहेत. प्रयत्न केले होते सर. प्रयत्न भरपूर केले मी. कारण की माननीय हं. बरेच मागचे तर आपले सीएम पण आमच्या ठाण्यातलेच रहिवासी आहेत. पण समहाऊ त्यांच्यापर्यंत आता हे विषय पोहोचलेत का नाही पोहोचलेत याची पण मला कल्पना नाही. मी फार प्रयत्न केले. पण शेवटी एक कॉमन माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो, अशी माझी भावना आहे. तर आजपर्यंत कोणी माझी भेट घालून नाही दिली. म्हणजे मला मला असा कॉन्फिडन्स आहे, की मी ज्या माणसासमोर बसीन, त्याला सगळे एव्हिडन्स मी जेव्हा दाखवीन, तेव्हा कुठलाही साधा ग्रॅज्युएट माणूस पण, तो पण कन्विन्स होईल, जे काही मी आर्ग्युमेंट करतोय आणि मी जे सांगतोय, की व्हिलिंग चार्जेस हे चुकीचे आहेत. एका ग्रॅज्युएट मुलाला पण हं. समजण्यासारखा विषय आहे. लोकांनी उगाचच हा विषय क्लिष्ट बनवून ठेवलेला आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं, की इलेक्ट्रिसिटी ॲक्ट फार क्लिष्ट आहे. त्याच्या ऑर्डर वाचणं फार कठीण असतं आणि याच्यात एक्सपर्टी लागते. तर माझं म्हणणं आहे असं एक्सपर्टी वगैरे काही याच्यामध्ये लागत नाही. जर एक कॉमर्स स्टुडंटवाला जो असेल त्याला जरी मी सगळ्या ऑर्डर्स वाचून दाखवल्या, तर एक सर्वसाधारण म्हणजे सुशिक्षित माणसाला कळू शकेल, की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि हा स्कॅम झालेला आहे म्हणून. सर तुम्ही आता सर्वसामान्यांना काय सांगाल? म्हणजे त्यांना तर हे विलिंग चार्ज माहितीच नाहीये, है ना? म्हणजे विलिंग चार्ज नक्कीच. हा शब्दच त्यांना माहिती नव्हता. नक्कीच, नक्कीच. मी तर सर्वसाधारण लोकांना एवढंच सांगेन, की तुम्ही एकत्र या. आपण एकत्र नाही आहोत हं, याचाच फायदा हे डिस्कॉम घेतात. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, की मला पण हा विषय 2020 मध्ये कळाला. माझं बॅकग्राऊंड काही इलेक्ट्रिसिटी इंडस्ट्रीमधलं नाहीये. मी फायनान्सवाला माणूस आहे. एक्स बँकर आहे. ओके. त्यामुळे मी तिथे अभ्यास केला. जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा मला त्याचं ज्ञान मिळालं, की हे चुकीचं चाललेलं आहे. त्यामुळे अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. फक्त लोकांच्या भरवशावर राहून चालणार नाही आज. जर तुम्हाला न्याय मिळवायचा असेल, तर मला वाटतं स्वतः अभ्यास करून स्वतःच प्रश्न विचारले पाहिजेत लोकांना. तेव्हा कुठेतरी जाऊन याचा निर्णय लागेल. बरं सर. सर खूप-खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि चर्चा केलीत. जो धन्यवाद. आता हा मोठा घोटाळा जो समोर आलेला आहे, त्याला आपण एक प्रतिक्रिया पण पाहिल्यात, की कशाप्रकारे या प्रतिक्रिया येत आहेत, की जनता नक्कीच, तुम्हाला पाठिंबा देत आहे. तर नक्कीच, त्याच्यासाठी तुमचे खूप-खूप म्हणजे की हा मोठा असा घोटाळा समोर आणलेला आहे तुम्ही. नक्कीच. महावितरण कंपनीचा खूप मोठा घोटाळा आहे. नक्कीच. मला अख्ख्या तर आपण महाराष्ट्रामधनं इथे फोन आपण आता येतायत, मेसेजेस येतायत. म्हणजे मी माझ्या ज्या हं, मित्रांना 10-10 वर्ष भेटलेलो नाहीये, त्या मित्रांचे पण हं. मला फोन आले, की तुझा व्हिडिओ आम्ही बघितला आणि तू चांगलं कार्य करतोयस. तर मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या माध्यमातून, की सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण नुसता असाच WhatsAppवर किंवा YouTubeवर पाठिंबा देऊन चालणार नाहीये. हा विषय एवढा मोठा आहे, की त्याच्यात जनता जिथपर्यंत रस्त्यावर येत नाही, तिथपर्यंत कोणीही या विषयावर काम करणार नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना सांगेन, की या विषयाचा अभ्यास करा आणि आपापल्या ठिकाणी तुम्ही ही लढाई लढलात, तरी हे MERCच्या कानापर्यंत पोहोचेल, की आता जनता जागृत झालेली आहे.
आणि त्यांना आम्हाला हे एव्हिडन्स द्यायला लागतील की MERC कडे कशी पॉवर आली, कुठनं पॉवर आली आणि इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये त्यांना प्रोव्हिजन शोधून दाखवायला लागेल मला. आणि मला भरवसा आहे की इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये असं प्रोव्हिजन शोधणं त्यांच्यासाठी फार कठीण आहे, कारण की ती प्रोव्हिजन नाहीच आहे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये. तर जनतेने एकत्र यावं एवढीच इच्छा आहे. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्याचं तर मला बळ आहेच. मी काही ही लढाई थांबवणार नाहीये. हायकोर्ट झाल्यानंतर आम्ही ऍप्टेल पर्यंत पोहोचू, कारण की दिल्लीमध्ये ऍप्टेल म्हणून एक केस आहे. तुम्हाला मी इथे नमूद करायला मला आवडेल की मागच्या वेळेस जेव्हा मी आर्ग्युमेंट केलं होतं MERCच्या पब्लिक हिअरिंग मध्ये, तेव्हाच्या चेअरमननी मला असं सांगितलं होतं की यू आर व्हेरी ॲडमंट, यू शुड गो टू ऍप्टेल. म्हणजे तेव्हा पण मला असं वाटलं की महाराष्ट्रातल्या लोकांनी न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या कोर्टात जावं. एवढे मुजोर हे लोक उत्तर देत आहेत. तर ह्यांना धडाडा शिकवण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनेच एकत्र येणं गरजेचं आहे. त्याशिवाय याच्यावर निर्णय लागणार. बरोबर सर, की महाराष्ट्राच्या जनतेनेच एकत्र येणं गरजेचं आहे. तुमचा तो हा लढा चालूच राहणार आहे आणि त्याच्यासोबत महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा तुम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे की आपण ते बघितलंच प्रतिक्रियांच्या माध्यमातून. नक्कीच. तर धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणजे की कायद्यात महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो मी. असं कायद्यात कोणतीही तरतूद नसताना एकंदरीत हे कसं बिलिंग चार्ज सर्वसामान्य लोकांकडनं आकारलं जात आहे हे आपण या घोटाळ्याच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकार याला काय उत्तर देत आहे हे पाहावं लागेल. सध्याला आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.